अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण लागू करावं या मागणीसाठी 9 ऑगस्ट रोजी सांगलीमध्ये समस्त मातंग समाजाच्या वतीने धडक मोर्चा काढण्यात येणार आहे. आमदार अमित गोरखे यांच्यासह राज्यातल्या मातंग समाजातील नेत्यांच्या उपस्थितीमध्ये सांगली जिल्ह्याच्या वतीने उपवर्गीकरण समर्थनार्थ हा मोर्चा काढण्यात येणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार राज्य सरकारने उपवर्गीकरण 1 ऑगस्ट अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती दिवशी लागू करावं अशी मागणी राज्य सरकारकडे करण्यात आली होती. मात्र सरकारने त्याकडे दुर्लक्ष केल्याने या मागणीसाठी राज्यव्यापी लढा उभारण्याचा निर्धार करण्यात आला असून त्याची सुरुवात अण्णाभाऊ साठे यांची जन्मभूमी असणाऱ्या सांगली जिल्ह्यातून करण्यात येणार असल्याचे आरक्षण उपवर्गीकरण समर्थन समितीकडून स्पष्ट करण्यात आले आहे. आज सांगली येथे समस्त मातंग समाजाच्या वतीनं आणि अनुसूचित जातीतील समाज बांधवांच्या वतीने या ठिकाणी पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे. रविवार दिनांक 1 ऑगस्ट 2026 रोजी क्रांती दिन आहे आणि या दिवशी आम्ही अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण समर्थनामध्ये सांगलीमध्ये भव्य मोर्चा आणि सभेचं आयोजन केलेलं आहे. हा मोर्चा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जो पुतळा आहे स्टँड परिसरामध्ये त्या ठिकाणी त्यांना अभिवादन करून सुरुवात होईल. तो मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी जाऊन महाराजांना अभिवादन करेल. तिथून तरुण भारत स्टेडियम रोड ते राजवाडा चौक आणि राजवाडा चौक ते स्टेशन चौक या इथंपर्यंत आमचा तो मोर्चा येईल आणि स्टेशन चौकामध्ये मोर्चाचं रूपांतर त्या ठिकाणी आम्ही सभेमध्ये करतोय. तरी संबंध सांगली जिल्ह्यातील अनुसूचित जाती व मातंग समाज बांधवांना मी आपल्या माध्यमातून नम्र विनंती करतो, आव्हान करतो की या होणाऱ्या 9 ऑगस्टच्या मोर्चामध्ये आपण सर्वांनी आपल्या न्याय व हक्क अधिकारासाठी मोठ्या संख्येनं उपस्थित राहायचं आहे आणि हा मोर्चा आपल्याला यशस्वी करायचा आहे. कुठून पण घुसा पण 9 तारखेला सांगलीत दिसा अशी आम्ही एक टॅगलाईन ठेवलेली आहे. त्यामुळं तो होणारा मोर्चा आहे तो प्रचंड मोठ्या पद्धतीनं आम्ही तो मोर्चा घेतोय आणि या मोर्चामध्ये आमच्या मातंग समाजाचे आमदार माननीय अमित गोरखे साहेब, दलित महासंघाचे संस्थापक माननीय मच्छिंद्रजी सकटे सर, शंकरभाऊ तडाखे, तसेच साहित्यरत्न लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या सून माई सावित्रीमाई साठे, तसेच त्यांचे नातू माननीय सचिनभाऊ साठे, आझाद क्रांती सेनेचे राजेशभाई घोडे, तसेच शिवशाही व्यापार संघटनेचे युवराज दाखले, बाजीराव नाईक साहेब, पूजाताई डेडे अशी बरीच मंडळी आमचे या मोर्चामध्ये बाहेरून येणार आहेत. या मोर्चामध्ये नगरसेवक, आजी माजी, जिल्हा परिषद पंचायत समितीचे सदस्य, अनेक पक्ष संघटनांचे पदाधिकारी, प्रमुख मंडळी आणि समाज बांधव मोठ्या संख्येनं त्या मोर्चामध्ये उपस्थित होणार आहे. धन्यवाद. मुख्यमंत्री देखील 9 ऑगस्ट रोजी सांगली दौऱ्यावरती आहेत आणि त्यांचं साहित्यरत्न लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मभूमीत स्वागत आहे आणि या निमित्तानं मी मुख्यमंत्री साहेबांना विनंती करतो की गेली 2 वर्ष झालं आपण बदर समिती स्थापन करून राज्यामध्ये बदर समितीकडून अहवाल आपण घेतलेला आहे आणि 1 ऑगस्ट 2024ला जो सुप्रीम कोर्टानं दिलेला निकाल आहे, निर्णय आहे, त्या निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी करावी आणि अण्णाभाऊंच्या जन्मभूमीत आपण आलात वाटेगाव या ठिकाणी आपण अण्णाभाऊंच्या घरी जाऊन भेट द्यावी आणि त्या ठिकाणी आपण उपवर्गीकरणाची घोषणा करावी असं या ठिकाणी या निमित्तानं मी बोलतो.